देश आयटी सुपर पॉवर बनतोय, पण आपल्या मुली सेफ आहेत का? सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारी TCS सारखी मोठी कंपनी, जिथे प्रत्येक मुलाचं मुलीचं स्वप्न असतं काम करायचं, पण जर अशाच ठिकाणी महिला सुरक्षेची खिल्ली उडत असेल तर अजून बऱ्याच कंपनीज असतील जिथे आपलं अजून लक्षही नसेल. देश एकीकडे प्रगती करतोय, आंतरराष्ट्रीय धोरण आखतोय, त्याच देशामध्ये वुमन सेफ्टीचा मुद्दा ट्रेंड करतोय. याच्या आजीच्यावर जबाबदारी असते की कंपनीमध्ये काही वाईट होऊ नये. तीच जर दुसरी निदा खान असेल तर मुलींनी काय करायचं? एकीकडे आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतोय आणि दुसरीकडे त्याच वुमनचे लोचके उडले जातात. आपण म्हणतो आपला देश सर्व धर्म समभाव आहे, मग हे प्रत्येक धर्मामध्ये असलेले किडे आपण धर्म बाजूला ठेवून खेचत का नाही? आणि तसं नसेल होणार तर मग एकजूट आल्याशिवाय पर्याय नाही. आता वेळ आली आहे ही बघण्याची की आपल्या माता भगिनी, आपली मुलगी कुठे काम करते, तिच्या आजूबाजूला कोण वावरतं, तिला तिच्या कामाच्या ठिकाणी काही अडचण तर नाही ना? वाईट वाटतं की जिजाऊंच्या महाराष्ट्रातल्या या मुलींना अशा फसवणुकीच्या वेळख्यात अडकवलं जातंय. जर हे थांबलं नाही तर आमच्या वेळेपर्यंत परत महिलांना चूल आणि मूल सांभाळावं लागेल. आणि अशा गोष्टींचा कोणता धर्म नसतो, पण वारंवार अशा गोष्टी एकाच धर्माकडून होत असतील तर कुठेतरी असा धर्म शिकवणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. शार्पनर.